So welcome you all dear students for the mathematics session. In this session we are discussing the exercise 2.1 and that the sixth problem for the exercise 2.1 from the exercise 2.1. आपण each and every problems आपण cover करतोय, so don't go in shortcut way that any syllabus reduction किंवा काही गोष्टी असतात समजून घ्या प्रॉपरली, डोक्यात फीड करा प्रत्येक कन्सेप्ट आणि प्रोसीड करा. आपल्याला टार्गेट हे 22चं टार्गेट आहे आणि त्याच दृष्टीने आपण चालू आहे. तर आपलं टार्गेट हे कन्सेप्च्युअल क्लिअर करून पूर्ण गोष्टी पुढे जायचा. काही अडचण असेल तर तिथंच हात रेज करून यू कॅन क्लिअर युअर कन्सेप्ट. आता पहा, आपण 6 प्रॉब्लेम कव्हर करतो एक्सरसाइज 2.1 चा. इथे काय म्हटलेलं आहे, फाइंड द 3 नंबर्स इन द जीपी. जीपी म्हणजे काय? जीपी म्हणजे काय? Geometric progression. Yes, geometric progression. Find the 3 numbers are in the geometric progression such that their sum is 21 and the sum of their square is 89. किती नंबर फाइंड करायचे आपल्याला? 3 नंबर्स. म्हणजे geometric progression मध्ये let the numbers in the geometric progression हा फिक्स असेल. जसं पहिला आपण a upon r ए आणि हा ए आर हे फिक्स असतील. म्हणजे जर पाहिलं आपलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये रेशो कॉन्स्टंट असेल ए डिवाइडेड बाय ए अपॉन आर म्हणजे आर होईल, ए आर अपॉन ए हा काय होईल, आर होईल. तर रेशो हा काय इथं कॉन्स्टंट असतो. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, ए बाय आर ए आणि ए इंटू आर. कंडिशन काय दिलेली पहा, याचा सम किती आहे, 21 आहे. म्हणजे ए अपॉन आर प्लस ए इंटू आर इज इक्वल टू किती झाला, 21. इक्वेशन 1. त्याच्यानंतर परत आणखीन दुसरी एक कंडिशन काय, सम ऑफ देअर स्क्वेअर इज 189. सम ऑफ देअर स्क्वेअर इज 189 म्हणजेच काय येईल, सम ऑफ देअर स्क्वेअर म्हणजेच आपला ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर हा आहे 189. हे दोन इक्वेशन कसे आले समजले का? सर्वांनी सांगा. Yes, sir. हो सर. प्रत्येकाने बोला, प्रत्येकाने, दोज हू आर ऑनलाईन. येस सर. आता हे दोन इक्वेशन आलेत. आपल्याला काय करायचे, आपल्याला 3 नंबर फाइंड करायचे. म्हणजे व्हॅल्यू कशाची फाइंड करायचे, ए आणि आर ची व्हॅल्यू फाइंड करायचे. आता जर पाहिलं थोडं आपण इथं शॉर्टकट यूज करायचा किंवा आपण थोडं ट्रिक्स यूज करायचं. आता जर पाहिलं आपण, मी काय करतोय, फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 जर मी याचा जर स्क्वेअर घेतला म्हणजेच पहा स्क्वेअरिंग इक्वेशन 1 and subtracted it from 2 पहा काय होईल. हे आता आपल्या आपल्या पद्धतीने करायचं. आपलं टार्गेट काय, ए आणि आर फाइंड करायचे. आता हळूहळू प्रॅक्टिस करून तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल. मी काय करतोय, स्क्वेअरिंग इक्वेशन 1 करतोय. म्हणजे इक्वेशन 1 काय तुमचं हे, तर ए अपॉन आर प्लस ए आर हा होईल इथं स्क्वेअर मायनस आणि तो सबट्रॅक्ट कुठून करतोय मी, squaring equation 1 and subtracted it from 2 म्हणजे subtracted it from 2 नाही, subtract equation I will write like this, subtract equation 2 बरोबर. म्हणजेच पहा a upon r plus a r square मायनस हा काय होईल इथं, a square r square plus a square r square इक्वल टू काय केलं मी, स्क्वेअरिंग इक्वेशन 1 केलं म्हणजे 21 चा स्क्वेअर होईल. 21 चा स्क्वेअर किती आहे, 21 चा स्क्वेअर किती, 21 चा स्क्वेअर किती होतो, बोला लवकर. 441 बरोबर. म्हणजे हा झाला 441. रिप्लाय करा फास्ट. आणि हा सबट्रॅक्ट करतोय आपण 181.
म्हणजेच हा 189 समजली ही स्टेप समजली का? Yes, sir. हा आता तुम्हाला a प्लस Yes, b प्लस sir. c व्हेरी गुड. आता पहा a प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर करायचे. काय होईल फॉर्म्युला? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचे. तर मी हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करतोय. पहा काय होईल? हा होईल a स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 2a upon r into a plus 2a into a r plus 2a upon r into a r मायनस इथं येईल a स्क्वेअर. हा मी मायनस मल्टिप्लाय करतो इथं a स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आर स्क्वेअर 441 मायनस 189 किती होईल? 252. 252 बरोबर आहे. 252 ही स्टेप समजली का? हो. येस. आता पहा ए स्क्वेअर आर स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल होईल. प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल होईल. ए स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल होईल का? हो. आता राहिले आपल्याकडे हे एवढे इक्वेशन. इथे इक्वेशन जर राहिले तर पाहूयात आता पहा इथं मी हा 2a कॉमन दिसतोय इथं मला इथं 2a दिसतोय इथं 2a दिसतोय. मी 2a कॉमन घेतोय. म्हणजे जर मी 2a घेतला इथं तर काय होईल? a अपॉन आर प्लस हा काय राहील? a इंटू आर प्लस a हा आर काय झाला? कॅन्सल. म्हणजे एक झाला प्लस a इक्वल टू 252. हॅव यू अंडरस्टूड दिस स्टेप? Yes, sir. चला बोला लवकर 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 बोला. गाडी आपली पळत जायला पाहिजे. समजली सर. समजले? आता मला सांगा इक्वेशन 1 वरून हे a अपॉन आर प्लस a प्लस आर याला काय लिहू शकतो आपण? 21. 21 म्हणजे हा काय झाला? 2a इंटू 21 इक्वल टू 252 म्हणजे a इक्वल टू 21 a इक्वल टू 252 अपॉन 21 इंटू 2 दॅट इज 42. इज इट राईट? आता जर पाहिलं आपण हा मी 7 ला जर इथं केलं 7 6 इथं 6 7 त्रिक 21 4 6 6 6 36 म्हणजे a इक्वल टू किती आलं? 6. 6. समजलं बेटा? Yes, sir. चला बाकीचे पण बोला. Yes, sir. आवाज असं खणखणीत यायला पाहिजे सगळ्यांचा. क्लासमध्ये कसा आवाज येतो? समजलं का सर्वांना? बोला बोला लवकर. आवाज येतो का? येस सर. हा समजलं ना? येस सर. सुमित समजते का रे? आता पहा आपण a ची व्हॅल्यू 6 आली. इथं a ची व्हॅल्यू 6 आली आणि आपल्याकडे आणखीन एक पहिलं इक्वेशन काय? a अपॉन आर प्लस a आर इज इक्वल टू 21. याची व्हॅल्यू 6 पुट अप करायचं. 6 अपॉन आर प्लस 6 प्लस काय होईल? 6 आर इक्वल टू 21. 6 जर कॉमन घेतला
तर 1/r प्लस 1 प्लस r इक्वल टू 21 म्हणजेच हा होईल आपला. आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला, म्हणजेच हा जर इकडे घेतला मी तर हा होईल 1/r प्लस r प्लस 1 इक्वल टू 21/6 म्हणजेच हा होईल 3 3 7 21 3 2 6 7/2. आणि जर इथं जर पाहिलं आपण हा 1 होईल, एलसीएम घेतला मी इथं 1 हा होईल r स्क्वेअर प्लस r अपॉन r इक्वल टू 7/2. इथं आपण हे सॉल्व्ह करूयात. इथं 2 क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 प्लस 2r स्क्वेअर प्लस 2r इक्वल टू 7r म्हणजेच 2r स्क्वेअर प्लस 2r हा इकडच्या साइड घेतोय मी मायनस 7r प्लस 2 इक्वल टू 0. सो दिस इज द किती होईल 2r स्क्वेअर प्लस नाही मायनस 5r प्लस 2 इक्वल टू 0. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? आता हा 2r स्क्वेअर याला मी लिहितोय मायनस 4r मायनस r प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजे 2r जर कॉमन घेतलं r मायनस 2, इथून मायनस 1 जर कॉमन घेतलं r मायनस 2 इक्वल टू 0. सो r मायनस 2 आणि हा होईल 2r मायनस 1 इक्वल टू 0. म्हणजेच r इक्वल टू 2 आणि r इक्वल टू 1/2. इथपर्यंत स्टेप समजली का? येस सर. सर ते 1 प्लस आर स्क्वेअर प्लस आर अपॉन आर हे कसं काय आलं? कोणतं रे? हे 1 प्लस आर स्क्वेअर प्लस आर अपॉन आर आता इथं पहा, इज इक्वल टू सर. सांगतो मी. आता हे समजलं 7/2 कसं आलं? हा 6 ने इकडे डिवाइड केला मी 7/2 आलं. आता इथे जे आहे ना हा 1/r प्लस r प्लस 1 अपॉन 1 अपॉन 1. तुम्ही इथे एलसीएम करा. एलसीएम काय द्यायचा? हा इथे होईल r म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लाय होईल आणि हे इकडच्या साईडला मल्टिप्लाय होईल. म्हणजे हा होईल इथं 1 आणि हा r इंटू r हा काय होईल r स्क्वेअर प्लस r इंटू 1 हा काय होईल r. बरोबर? हो. समजलं? म्हणजे आपल्याला काय करायचे a अपॉन b प्लस c अपॉन d. तर इथं काय करतोय आपण क्रॉस मल्टिप्लाय करतोय a इंटू d प्लस b इंटू c अपॉन b इंटू d. समजलं? हो सर. हा. आता लक्ष द्या, आपल्याकडे नंबर कोणकोणते सिक्वेन्स मधले a अपॉन r a आणि हा होईल ar. बरोबर? आता मी काय करतोय पहिल्यांदा a ची व्हॅल्यू तर आपल्याला फिक्स आहे. a ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि r ची व्हॅल्यू किती आहे 2. तर पहिल्यांदा मी a इज इक्वल टू 6 r इज इक्वल टू 2 घेतोय. तर सिक्वेन्स काय येईल सांगा बरं? 6 अपॉन 2 हा काय येईल 6 आणि हा काय येईल 6 इंटू 2. म्हणजे आपला काय सिक्वेन्स येईल 6 अपॉन 2 इट इज 3 हा 6 आणि हा 12. तर पहिला नंबर तुमचा येईल 3 6 12. समजलं? येस सर. त्याच्यानंतर a इक्वल टू 6 घ्यायचे आणि r इज इक्वल टू 1/2 घ्यायचे. सांगा बरं आता इथं हा a इज इक्वल टू 6 आणि हा होईल 1/2. परत a ची व्हॅल्यू किती झाली 6 आणि परत हा होईल 6 इंटू 1/2 म्हणजेच हा 2 वर जाईल तर हा काय होईल 12 6 आणि हा काय होईल 3. तर सिक्वेन्स येईल आपला 3 6 12 or 12 6 3. Have you understood this? यस सर. यस सर. वेरी गुड. चलो बाकी बोलो सब. आदित्य समजलं का रे? येस सर. आदित्य मुटके समजलं का? येस सर. ईशा समजलं का? हो सर. जाधव. यस सर. आदित्य जाधव. कल्पेश. यस सर. प्रणव. प्रणव समजलं का? प्रथमेश. येस सर. समजलं बेटा?
प्रतीक्षा. येस सर. समजलं बेटा? हो. विराज. समजलं सर. विराज समजलं का? रिअलमी कोण आहे नाव नाही येत. समजलं सर्वांना? नेहरकर आला होता, कुठे गेला? शशांक. येस सर. समजलं बेटा? हो. ओके. रेग्युलरली अटेंड करा. फक्त सेशनला म्हणजे आजचा उद्याचा दिवस केला असं नका करू. रेग्युलरली अटेंड करा. नक्कीच तुम्ही बाकीच्या पेक्षा वेगळे असणार आहे. सो शॅल वी प्रोसीड फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम? येस सर. Yes, sir. येस. येस सर. चला 7th प्रॉब्लेम घेतोय आपण एक्सरसाइज 1.2.1 मध्ये. फाइंड 4 numbers in GP such that sum of middle two numbers is 10/3 and their product is 1. आता पहा आपल्याला कोणता नंबर्स फाइंड करायचे, जीपी मध्ये फाइंड करायचे. आणि इथं काय म्हटलंय, सम ऑफ द मिडल टर्म्स. किती नंबर्स आहेत सांगता येईल? किती नंबर्स फाइंड करायचे? 4. Okay, let 4 numbers in GPR. This is a by r cube, a upon r, a r आणि a r cube. हे जर 4 नंबर असेल, हा सिक्वेन्स फिक्स आहे. लक्षात ठेवा, हे नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 4 नंबर असतील तर a upon r cube, a upon r, a r आणि a r cube. आणि जर तुम्हाला 3 नंबर असतील तर 3 नंबर a upon r, a r. लक्षात राहतील का? हो सर. आता लक्षात घ्या, सच दॅट सम ऑफ द मिडल टू नंबर्स म्हटलेलं आहे. मिडल टू कोणते आहेत आपले? a upon r आणि a r. म्हणजेच आपल्याला a upon r प्लस a r हे किती असणार आहे? 10/3. समजलं? इक्वेशन पहिलं समजलं? येस सर. याच्यानंतर दुसरं काय विचारलेलं आहे आपल्या इथं? देअर प्रोडक्ट म्हणजे 4 इंचा प्रोडक्ट असेल तुमचा. म्हणजेच पहा, a upon r cube into a upon r into a into r into a r cube that is equal to किती असेल? 1. इथपर्यंत समजलं का? येस सर. आता पहा, r cube कॅन्सल झाला, r कॅन्सल झाला, a म्हणजेच हा होईल तुमचा a raised to 4 equal to 1. म्हणजेच a equal to किती आलं? 1. आता ही व्हॅल्यू पुटअप करा इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे तुम्हाला काय येईल? 1 upon r प्लस 1 into r equal to 10/3. आता सॉल्व करा. हा इथे एलसीएम घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं होईल 1 प्लस r into r that is the r square upon r equal to 10/3. क्रॉस मल्टिप्लाय करा परत. म्हणजेच हा होईल 3 plus 3r square equal to 10r. म्हणजेच हा होईल तुम्हाला 3r square minus 10r plus 3 equal to 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इक्वेशन सॉल्व करा. याचे जर फॅक्टर पाहिले, 3r square मायनस हा काय होईल? 3 into 3 9 पाहिजेत मला, आणि हा मायनस 10 पाहिजे. म्हणजेच मायनस 9r मायनस r बरोबर ना, प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजेच हा 3r हा जर घेतला आपण
तर r मायनस 3 होईल आणि इथून जर -1 घेतला r मायनस 3 इक्वल टू 0 म्हणजेच r मायनस 3 इक्वल टू 0 और 3r मायनस 1 इक्वल टू 0 म्हणजेच r इक्वल टू 3 और r इक्वल टू 1/3. इथपर्यंत समजलं का? येस सर. आता पहा, आता आपल्याला ते नंबर फाइंड करायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा घ्या a इज इक्वल टू 1, r इज इक्वल टू 3 आणि दुसऱ्यांदा घ्या a इक्वल टू 1, r इक्वल टू 1/3. चला आता हा जो सिक्वेन्स आहे ना, या सिक्वेन्स मध्ये आपल्याला पुटअप करायचे पूर्ण. सांगा आता मला काय येईल पहिला काय येईल? डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करा. a ची व्हॅल्यू 1, r ची व्हॅल्यू 3 म्हणजेच 1 अपॉन बोला लवकर 27. 27. Second 1/3. very good. Third 3. very good. Fourth 27. very good. चला इथं सांगा आता सेकंड केस मध्ये. Hmm. 3. Very good. 1/3. Very good. 1/27. Very good बेटा, very good. समजलं बेटा सर्वांना? Yes sir. Yes, sir. काही अडचण नाही? No, sir. Yes. So shall we proceed now? So 8th problem. The five numbers in GP such that their square product is their product is 1024 and fifth term is square of third term. आता पहा 5 तुम्हाला टर्म्स फाइंड करायचे. सो लेट 5 numbers in GPR. आता इथं सिक्वेन्स लक्षात राहू द्या. a upon r square, a upon r, ar आणि ar square हे असे 5 टर्म्स असतील. ज्यावेळेस 5 तुम्हाला तुमच्या सिलेबसला 3, 4, 5 तर 3, 4, 5 चे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. इथं काय म्हटलंय? देअर प्रोडक्ट इज 1024 म्हणजेच काय येईल? a upon r square into a upon r into a into ar into ar square. काय नाही करायचं, फक्त जे दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे लिहायचे. दॅट इज इक्वल टू 1024. आता जर आपण इथं पाहिलं काय काय कॅन्सल होईल? हा r कॅन्सल होईल, r स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय राहील आपला 1 2 3 4 5. सो a⁵ इक्वल टू 1024. आता 1024 कशाचा पॉवर येईल सांगता येईल? a⁵ इक्वल टू आय थिंक हा 4. 4चा आहे ना, 4 64 4चा ना, म्हणजे हा 4:5. हो सर. आता हा पॉवर तुमचा सारखा दिसतो म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली? 4. समजलं इथपर्यंत बेटा? Yes. आता याच्या नंतरची कंडिशन, No, sir. फिफ्थ टर्म इज अ स्क्वेअर ऑफ थर्ड टर्म. काय म्हटलंय? 5वी टर्म कोणती आहे इथं? 5वी टर्म कोणती आहे? 1 2 3 4 5 म्हणजे हा येईल 1, हा येईल 2, हा येईल 3, हा येईल 4, हा येईल 5. 5वी टर्म फिफ्थ टर्म म्हणजे ar स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ थर्ड टर्म आहे. थर्ड टर्म कोणती आहे तुमची? a म्हणजे स्क्वेअर म्हणजे हा काय होईल? a स्क्वेअर. म्हणजेच हा काय होईल? a
म्हणजेच आर स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन ए, म्हणजेच हा होईल तुमचा ए. सो आर स्क्वेअर इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली 4, म्हणजेच आर इक्वल टू किती आलं प्लस ऑर मायनस 2. समजलं? 2. आता ए इज इक्वल Yes, टू sir. 2 घ्या, आर इज इक्वल टू 2 घ्या, आणि नंतरच्या केसमध्ये ए इज इक्वल टू 2 घ्या आणि आर इज इक्वल टू -2 घ्या आणि व्हॅल्यू सांगा मला आता या ठिकाणी. ए अपॉन आर स्क्वेअर किती होईल? ए अपॉन आर स्क्वेअर 1. ए ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे ना, 4. ए ची व्हॅल्यू 4 आणि हा 4 म्हणजे हा होईल 1. व्हेरी गुड. नेक्स्ट ए ची व्हॅल्यू 4, आर ची व्हॅल्यू 2 बरोबर. ए ची व्हॅल्यू 4 8 आणि हा काय होईल 16. 16. हा इथं सांगा आता. 1 -2. व्हेरी गुड. -4. -4 और प्लस 4. यस +4. हा -8 -8 and 16. यस व्हेरी गुड. एनी प्रॉब्लेम्स? No, sir. क्लिअर? Yes. व्हेरी गुड. No. चला मुलं पण बोला फास्ट. Ninth problem. The fifth term in GP is X. Eighth term of GP is Y, and 11th term of GP is Z. Verify whether y square is equal to xz. Y square is equal to xz. आता पाहूयात आपल्याला काय फाइंड करायचे. 5वी टर्म दिलेली आहे, 8वी टर्म दिलेली आहे, 11वी टर्म दिलेली आहे आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचे ते इक्वेशन. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? आणि तुम्हाला ही जीपी मध्ये असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत समजलं? हो. आता पहा, आपल्याला जर तुम्हाला जीपी मध्ये सिक्वेन्स असेल तर tn इज इक्वल टू काय इक्वेशन? a इंटू r रेस टू n मायनस 1. इज इट राईट? Yes, sir. आता मला 5वी टर्म माहिती आहे, म्हणजे t5 काय येईल? यांची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे a इंटू r रेस टू यांची व्हॅल्यू किती आली? 5. 5 मायनस 1 किती झालं? 4. समजलं? Oh. नंतर किती 8वी टर्म आहे, म्हणजे t8 यांची व्हॅल्यू किती आली? 8. सो a r रेस टू 8 मायनस 1 किती झालं? 7. इथपर्यंत समजलं? Yes. आणि 11 टर्म म्हटलेला आहे, म्हणजे t11 इज इक्वल टू काय? a r रेस टू 11 मायनस 1 म्हणजे किती झालं? 10. इथपर्यंत समजलं का? Yes, sir. आता 5वी टर्म ही कोणती टर्म आहे? x टर्म आहे, म्हणजे ही तुमची x. 8वी टर्म कोणती आहे? y. आणि 11वी टर्म कोणती आहे? z. आता पहा, मी घेतो इथं LHS किंवा मी ठीक आहे LHS घेतो मी. LHS काय आपल्या इक्वेशन मध्ये? y स्क्वेअर आहे, आणि y स्क्वेअर म्हणजे तुम्हाला किती टर्म फाइंड करायचे? t8. म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू, आता पहा y स्क्वेअर, y ची व्हॅल्यू a इंटू r रेस टू 7 होईल, म्हणजे a r रेस टू 7 आणि हा काय होईल या ठिकाणी? स्क्वेअर होईल ना. इथं y ची व्हॅल्यू a r रेस टू 7 आणि आपला स्क्वेअर आहे, म्हणजे हा होईल आपला a स्क्वेअर इंटू r रेस टू 14. समजलं इथपर्यंत? हो सर. इक्वेशन 1. आता मी घेतोय RHS काय? x इंटू z. x ची व्हॅल्यू काय सांगा बरं? x ची व्हॅल्यू काय? इथून सांगा. A x ची व्हॅल्यू into काय? r raised to 4. a इंटू r रेस टू 4. आणि z ची व्हॅल्यू काय?
A into R raised to 10. A into R raised to 10 म्हणजेच पहा मी A into A आणि R raised to 4 into R raised to 10 असं करू शकतोय. म्हणजेच हा होईल काय तुमचा A स्क्वेअर आणि हा काय होईल R raised to 14 इक्वेशन 2. आता मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 is it LHS is equal to RHS? Yes. And that means it is y square is equal to what? XZ. Any problem? No, sir. Perfect. Oh. चला बाकीचे बोला फास्ट. Yes, sir. आता हा 10 प्रॉब्लेम आहे. हा 10 प्रॉब्लेम होमवर्क साठी ट्राय करा आणि त्याच्यानंतर आपण पुढे उद्या कंटिन्यू करूयात. PQRS हा 4 नंबर्स आहेत ते तुम्हाला जीपी मध्ये दिले आहेत आणि तुम्हाला P प्लस Q, Q प्लस R आणि R प्लस S हे 3 नंबर तुम्हाला जीपी मध्ये शो करायचे आहेत. आता जर तुम्हाला PQRS इन जीपी मध्ये म्हटलं तर तुम्ही फक्त इथं टर्म काय घ्यायची P अपॉन Q आणि Q अपॉन R इक्वल टू Q अपॉन R इक्वल टू R अपॉन S हा जीपी मध्ये म्हणजे जर जीपी मध्ये असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाईड होती. हा समजा रेशिओ आहे लेट इट बी द के म्हणजे तुम्हाला पी ची व्हॅल्यू भेटेल इथं क्यू के, क्यू ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला आर के आणि आर ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला एस के. व्हॅल्यू पुटअप करा आणि तुम्हाला या ठिकाणी रेशिओ भेटतोय का पहा पी क्यू अपॉन पी प्लस क्यू अपॉन क्यू प्लस आर इक्वल टू क्यू प्लस आर अपॉन आर प्लस एस. हा रेशो भेटतोय का पहा कॉन्स्टंट रेशो भेटतोय का पहा. हा जर रेशो कॉन्स्टंट असेल सो दिस पी प्लस क्यू, क्यू प्लस आर अँड आर प्लस एस दॅट विल बी इन द जीपी. करताले हो सर. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि जेवढे प्रॉब्लेम घेतले तेवढे परत एकदा होमवर्क मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या हँडरायटिंगने सॉल्व्ह करा आणि मला स्क्रीनशॉट त्याचे सेंड करा बिफोर 10 PM टुडे इटसेल्फ. And 3 to 4 problems are remaining from the exercise 2.1 that will finish, and again we'll continue the 2.2 exercise 2.2 will continue tomorrow, so that will be useful for your class test. So is it okay now? Yes, sir. Yes, sir. Yes. Very good.